You're a superhero. जय भीम भावानो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सुनील मस्के 358. तर भावांनो, आजचा थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल, तर मी तुम्हाला आशा करतो की तुम्हाला आजचा टेटस आणि थंबनेल आवडलाच असेल. तर तुम्हाला असा टेटस तयार करण्यासाठी एक ॲप्लिकेशन लागेल, ते म्हणजे अलर्ट मोशन. अलर्ट मोशन ॲप्लिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन अलर्ट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि असा टेटस तयार करू शकता. तर भावांनो, तुम्हाला अजून एक विनंती आहे की जर भावांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर मला इंस्टाग्राम आय डीवरती मेसेज करा आणि इंस्टाग्राम आय डीला सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्राम आय डीची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता. आणि भावांनो, जर तुम्हाला हे मटेरियल डाउनलोड करताना काय प्रॉब्लेम वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हा. मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मी टेलिग्राम चॅनलवरती सर्व व्हिडिओचे मटेरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशनसुद्धा दिलेले आहेत. तर तुम्ही तिथे जाऊन जॉईन होऊ शकता आणि सर्व मी मोफतमध्ये दिलेले मटेरियल डाउनलोड करू शकता. आणि भावांनो, तुम्हाला पहिल्यांदा एक काम करायचं आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि असा तुम्ही टेटस तयार करू शकाल. तर भावांनो, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्टची लिंकसुद्धा दिलेली आहे. ते तुम्हाला दोन्ही अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ते इम्पोर्ट केल्यानंतर तुम्ही टेटस तयार करू शकता. आणि भावांनो, तुम्हाला अजून एक विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कोठे स्किप करायचं नाही, जेणेकरून तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे ना, ते तुम्हाला समजून जाईल आणि तुम्हाला 2 स्टेपमध्ये पासवर्ड जो दिलेला आहे तो पासवर्डसुद्धा मिळून जाईल. तर त्याच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला दिसून जाईल, जेणेकरून तुम्ही ते पासवर्ड घेचाल आणि ते मटेरियल डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये ते मटेरियलचे फोल्डर येऊन जाईल आणि मटेरियलचे फोल्डर आल्यानंतर तुम्ही त्या मटेरियलला एक्स्ट्रॅक्ट करून ते मटेरियल पासवर्ड टाकून एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. तर ते दोन्ही पासवर्ड तुम्हाला एकत्र करून मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. ते मटेरियल एक्स्ट्रॅक्ट करून घेतल्यानंतर तुम्ही असा टेटस तयार करू शकाल. आणि विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर भावांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आला असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. आणि भावांनो, तुम्हाला अजून एक विनंती आहे की जर तुम्हाला टेक्स्ट इफेक्ट पाहिजे असतील तर माझ्या दुसऱ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. मी दुसऱ्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन माझ्या दुसऱ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा त्या चॅनलवरची नवीन व्हिडिओची अपडेट मिळून जाईल. तर भावांनो, चला आपण वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, सर्वात पहिल्यांदा अलर्ट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्यानंतर ओपन करून घ्या. ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. असा इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला भावांनो काय करायचं आहे, खालच्या बाजूला जे प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता भावांनो, तुम्हाला मी एक बीटमार्क दिलेले आहे. ते बीटमार्क ओपन करून घ्यायचे आहे. भावांनो, तुम्हाला इथे शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेले नाही, तर शेक इफेक्ट प्रोजेक्टचा वापर करायचा नाही आपल्याला, फक्त बीटमार्क प्रोजेक्टचा वापर करायचा आहे. तर बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्या. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर या सॉन्गला तुम्ही भावांनो बीटमार्क देऊ शकता किंवा तुमच्या पद्धतीने तयार करताना बीटमार्क द्या. आणि भावांनो, हे फक्त एवढेच बीटमार्क आहेत. तर तुम्हाला काय करायचे, मटेरियल आपल्याला स्टेप बाय स्टेप ॲड करून घ्यायचं आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन आपले मटेरियलचे जे फोल्डर आहे ते मटेरियलचे फोल्डर ओपन करून घ्यायचे आहे. तुम्ही जर टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड केले असेल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड केले असेल तर तुमचे मटेरियलचे फोल्डर तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये कोठे येऊन जाईल. तर ते फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे. हे फोल्डर ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला ही बॅकग्राऊंड इमेज दिसत असेल ना, ही बॅकग्राऊंड इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे आणि प्लस करायचं आहे.
प्लस केल्यानंतर तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या बॅकग्राऊंड इमेजची ऑपेसिटी तुम्हाला 80 ठेवून घ्यायची आहे. याची ऑपेसिटी 80 ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला इथे एक रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा आणि हा जो रेक्टँगल आहे ना याच्यावरती क्लिक करून प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलरमध्ये जायचे आणि याचा ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा आहे. ब्लॅक कलर ठेवून घेतल्यानंतर याची लेंथसुद्धा शेवटपर्यंत वाढवून घ्या. याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर या रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपसिटीवर जाऊन तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन सॉफ्ट ओव्हरले करून घ्यायचं आहे. सॉफ्ट ओव्हरले केल्यानंतर तुम्हाला याची ऑपेसिटी 80 ठेवून घ्यायची आहे. 80 ठेवून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे भावांनो, मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांची एक PNG दिली आहे ना, ती PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायची आहे. तर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला ही जी बाबासाहेबांची PNG दिली आहे ना फोटो, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्लस करून घ्यायचं आहे. प्लस केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवर जाऊन 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला याची साईज कमी करून घ्यायची आहे. याची साईज कमी केल्यानंतर वरच्या बाजूला असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित सेट केल्यानंतर तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मी जी टेक्स्ट PNG दिली आहे ना, ती टेक्स्ट PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन ही जी टेक्स्ट PNG दिली आहे ना, तुम्हाला ही टेक्स्ट PNG इथं ॲड करून घ्यायची आहे. PNGवरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरवर जायचे. 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करून याची साईज कमी करून घ्यायची आहे आणि तुम्हाला व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहे. असं व्यवस्थित खालच्या बाजूला ठेवून घेतल्यानंतर याची लेंथसुद्धा तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. इथपर्यंत याची लेंथ वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं भावांनो, आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो पाहू शकता आपल्या चॅनलचे नाव किंवा लोगो ॲड केलेला आहे. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, ओव्हरली इफेक्ट व्हिडिओ दिला आहे ना मी फोल्डरमध्ये, ते ओव्हरली इफेक्ट व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला हा जो ओव्हरली इफेक्ट व्हिडिओ दिला आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्लस करून घ्यायचा आहे. प्लस केल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करा. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवर जाऊन 3 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून याची साईज वाढवून घ्यायची आहे. याची साईज वाढवल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपसिटीवर जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन तुम्हाला 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर भावना तुम्हाला काय करायचं आहे, हा वाढलेला जो पार्ट आहे ना, हा वाढलेला पार्ट कट करून घ्यायचा आहे. वाढलेला पार्ट कट करून घेतल्यानंतर भावानं पाहू शकता आपला टेटस तयार झाला आहे. तर टेटस पाहून घेऊया. तर भावांनो तुम्हाला काय करायचं आहे, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे. ॲरोवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्हाला क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. तर भावांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि भावांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. आणि भावांनो तुम्ही दोन्ही ठिकाणी म्हणजेच टेलिग्रामवर आणि इंस्टाग्रामवर जॉईन झालं नसेल तर जॉईन व्हा. त्या दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि भावांनो तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटत असेल तर इंस्टाग्राम आयडीवरती मेसेज करा, मी तिथे तुम्हाला रिप्लाय देत जाईन. तर भावांनो अशाच नवीन मराठीतून व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट मिळून जाईल. तर भावांनो भेटूया आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओत.